नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 12.2चा 9वा प्रश्न सोडवणार आहोत। प्रत्येक प्रश्न आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सोडवलेला आहे। आज आपण 9वा प्रश्न सोडूया। अ क्रिकेट प्लेयर स्कोअर 180 रन्स इन दी फर्स्ट मॅच। एका क्रिकेट प्लेयरने एका मॅचमध्ये 180 रन्स काढलेले आहेत अँड 257 रन्स इन दी सेकंड मॅच। 257 रन्स दुसऱ्या मॅचमध्ये काढलेले आहेत। फाइंड दी नंबर ऑफ रन्स ही शूड स्कोअर इन दी थर्ड मॅच सो दॅट दी ॲव्हरेज ऑफ रन्स इन दी थर्ड मॅचेस बी 230। तिसऱ्या मॅचमध्ये त्याने किती रन काढले तर तिन्ही मॅचमधील रन्सची ॲव्हरेज हे 230 होईल। सोडूया। खूप सोपा प्रश्न आहे। प्रश्न ॲज इट इज आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे। आपल्याला तिसऱ्या मॅचमधील क्रिकेट प्लेयरचे रन काढायचे। त्याने किती रन काढले तिसऱ्या मॅचमध्ये? समजा x रन काढले, आपण x गृहीत धरू। सपोज दी क्रिकेट प्लेयर स्कोर x runs in the third match. The average दिलेलं आपल्याला तिन्ही मॅचचं। the average of the runs of 3 matches is 230। Therefore ॲव्हरेज म्हणजे काय? टोटल रन्स ऑफ 3 matches total runs of matches and total matches हे दिलेले 230। आता टोटल रन्स ऑफ 3 मॅचेस। फर्स्ट मॅचमध्ये त्याने 180 रन्स काढलेले आहेत। फर्स्ट मॅचमध्ये 180, सेकंड मॅचमध्ये 257 आणि थर्ड मॅचसाठी आपण x गृहीत धरलेला आहे। फर्स्ट मॅचसाठी 180, सेकंड मॅचमध्ये 257 आणि थर्ड मॅचचे आपण x। टोटल मॅचेस 1 2 3 मॅचेस अपॉन 3 इक्वल टू 230। हे इक्वेशन मिळालं। हे आता सॉल्व करू आपण। 180 प्लस 257 प्लस x हे डिव्हिजनमध्ये आहेत। इकडे गेल्यानंतर 230 इंटू 3 होईल। देअरफॉर ही ॲडिशन करू। 7 3 4 आणि प्लस x इक्वल टू हे मल्टिप्लिकेशन 23 त्रिक 69 0 690। देअरफॉर x इक्वल टू 690 हे इकडे प्लसमध्ये आहेत, इकडे आल्यानंतर मायनसमध्ये होतील। बरोबर आहे, म्हणजे x ची व्हॅल्यू। देअरफॉर x इक्वल टू हे सबस्ट्रॅक्शन करायचं 352। हेन्स x ची व्हॅल्यू काढली आपण, म्हणजे तिसऱ्या मॅचमधील रन्स मिळाले आपल्याला। हेन्स दी क्रिकेट प्लेयर शूड स्कोर 253 runs in the third match. third match.
समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.